नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दत्ते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत एक डाएटची रेसिपी. ही खूप तशी जुनी रेसिपी आहे, परंतु आजकाल काय होतं की नवीन खाणं खाता खाता काही काही जुन्या रेसिपीजसुद्धा ह्या बाजूला पडतात. त्यामुळं आज मी करत आहे मोड आलेल्या मुगाचा पुलाव. आ हा हा हा, किती मस्त वास सुटला ह्या पुलावचा. मी ज्या पद्धतीने ज्या क्रमाने सगळं साहित्य ह्यामध्ये घालत गेले त्या भाताची चव ही वेगळी आणि छान लागते. कोणताही पुलाव म्हणलं की त्याला बासमती तांदूळ वापरलेला खूप चांगला लागतो. इथं मी ब्राऊन राईस घेतलेला आहे. ही डाएटची रेसिपी असल्यामुळं बासमती तांदूळाचाच ब्राऊन राईस मिळतो तो मी घेतलेला आहे. तो 1 वाटी घेऊन एक अर्धा तास आधी भिजत घातलेला आहे. हे मोड आलेले मूग आहेत. मूग हे सुद्धा आदल्या दिवशी सकाळी भिजत घातले आणि रात्री त्याला मोड आणून घेतलेले आहेत. इथं मी सिमला मिरची घेतलेली आहे. थोडा कांदा आणि टॅमॅटो हे तिन्ही थोडे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहेत. किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे. थोड्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्या घरात नेहमी हिरव्या मिरच्या आणतो, त्यातल्याच ज्याचा रंग लाल होतो त्या मी अशा बाजूला काढून ठेवते आणि त्या अशा पुलावासाठी वापरते. 4 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मगाच्या साहित्यात कढीपत्ता राहिला होता, तो कढीपत्ता घेतलेला आहे. आलं, लसूण, मिरची हे मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. एका कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालत आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही हा पुलाव तेलामध्ये केला तरी चालेल, पण तुपाचा वास खूप छान लागतो. 2 तमालपत्र, 3 दालचिनीचे तुकडे, लवंग आणि मिरी असा खडा मसाला घेतलेला आहे. तो चांगला परतून झाल्यानंतर त्यात लसूण, मिरची, आलंचं वाटण घालून कढीपत्ताही घातलेला आहे आणि हे छान परतून घेणार आहे. त्यामध्ये थोडा हिंग आणि हळद घालून तेही छान परतून घेत आहे. आता त्यामध्ये सर्वात प्रथम आपण भिजवून घेतलेले तांदूळ घालून ते परतून घेत आहे. त्यात कांदा आणि आपण चिरून घेतलेली ढोबळी मिरची हे दोन्ही घालून परत परतून घेत आहे. इथं तुम्ही साधा नॉर्मल जर बासमती राईस घेतला असेल किंवा कुठलाही तांदूळ घेतला असेल तर तो कांद्यानंतर परतला तरी चालेल, परंतु जेव्हा तुम्ही ब्राऊन राईस घेता तेव्हा तो पहिल्यांदा फोडणीमध्ये परतून घ्यायचा आणि मग कांदा आणि इतर भाज्या घालायच्या. थोडासा फरक असा असतो की ब्राऊन राईस असतो त्याचं वरचं आवरण असतं ते थोडंसं जाड असतं, त्यामुळं तो पहिल्यांदा परतून घेणं गरजेचं असतं. इथं मी पहिल्यांदा गरम केलेल्या पाण्यापैकी 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे. नंतर लागेल तसं पाणी वापरायचं, कारण कोणत्याही प्रकारच्या ब्राऊन राईसला जास्त पाण्याची गरज नसते. इथं मी 1.5 चमचा काळा मसाला घातलेला आहे, 1 चमचा मीठ घातलं आहे आणि 1 चमचा गूळ घातलेला आहे. तुम्हाला हवे असल्यास गूळ वापरा, नाहीतर गूळ वापरला नाही तरी चालेल. डाएटच्या हिशोबाने तुम्ही हा भात करू शकता. इथं या भाताला चांगली उकळी आल्यानंतर मूग घालायचे आहेत.
हे तर आपण मूग हे सर्वात शेवटी घातलेले आहेत, कारण मूग पटकीने शिजतात आणि आपल्याला हा पुलाव मोकळा करायचा आहे. मऊ पुलाव हा चांगला लागत नाही, म्हणून हे मूग सगळ्यात शेवटी घालायचे. आता आपण याला 10-10 मिनटाच्या मस्त छान मंद आचेवरती वाफा देऊन घ्यायच्या आहेत. आपली एक वाफ देऊन झालेली आहे, त्यामध्ये अजून थोडंसं पाणी आहे. आता आपण त्याच्यामध्ये टमॅटो घालून, लाल मिरच्या, थोडं खोबरं आणि कोथिंबीर घालून अजून एक 10 मिनटाची छान वाफ देऊन घेऊयात. असा हा आपला पुलाव तयार झालेला आहे. हे बघा, छान अगदी मोकळा असा पुलाव तयार झालेला आहे. 3 वाट्यापेक्षा जास्त पाणी अजिबात लागलेलं नाही. मी ज्या पद्धतीने, ज्या क्रमाने सगळं साहित्य ह्यामध्ये घालत गेले, त्या भाताची चव ही वेगळी आणि छान लागते. त्याच्यावरती आता किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून झाकण ठेवते, म्हणजे सगळा भात छान मुरेल आणि त्याची चव आपल्याला आणखीन आवडेल. तोपर्यंत मी आता एकीकडे पापड भाजून घेत आहे. हा डाएटचा भाताचा प्रकार असल्यामुळं संपूर्ण रात्रीचं जेवण हे तुम्ही अशा पद्धतीचं जर केलं तर तुमचं डाएट आपोआपच छान सांभाळलं जाणार आहे. लोणचं, चटणी, सॅलेड, सांडगी मिरची आणि पापड, त्याबरोबर हा भात खा. अजिबात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आपण डाएट करत आहोत असं भासणारसुद्धा नाही आणि अगदी चवीने तुमचं डाएट सांभाळलं जाईल. आणि अशा प्रकारची रेसिपी तुम्ही करून झाल्यानंतर मला कॉमेंट्समध्ये मात्र जरूर कळवा. तुमच्या कॉमेंट्सनी छान छान रेसिपी दाखवण्यासाठी उत्साह येईल. ह्यावरती तूप तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. हा आहे मस्त म्हणजे मस्तच डाएटचा मुगाचा पुलाव. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.